काय नाव ठेवता माझ्या प्रेमाला. अरे मिस्त्री आज डोकं पडले काय. तुम्हाला 2 फुटाची खिडकी सांगितली होती, कुशाल 3 फुटाची केली. 2 लिटर जास्त गेले ना. गोपी शेठ 15 दिवसात माझं काम क्लिअर पाहिजे. पुढच्या 15 दिवसात माझी पूजा आहे. 15 दिवसात काम पूर्ण पाहिजे. कुणी ठेवलं होतं इथं काय मशीन काय. गोपी शेठने ठरवलं एका दिवसात तुमचं घर बांधून दिले. आता पगाराच्या नावाने रुपया तुम्ही घेत नाही. मिस्त्री वाटकले काम सोडून पळायला लागले. गोपी शेठ इमानदार मिस्त्री म्हणून टिकला. भाई तेरे को जाऊ पाय नव्हता हाताने दप्तर माझ्या पाठीवर तवा आले परिस्थिती होतं माझ्या डोक्यावर. उस दिन मेरी परिस्थिती इतनी गंदी था ना, मैं ना पानी में भाकर चूर के खाता था भैया. 570 रुपये हाजरी. तेरे को कितना है. मग काय लोकांचे घर बांधण्यात आता काय सरकारला किंवा नाही का मला घरकुल तरी मंजूर करून द्यावा. गोप्याचा काय लोकांचे बंगले बांधण्यात चालले. अरे माझ्या साईडवर कामाला येणार होता, ही सर घेतला आणि इकडे येतोय कामाला. बरं झालं मला पोरांनी सांगितलं, नाही तर तू सापडलाच नसता. अरे तुम्हाला गोप्या एवढं वाटलं काय असता. अरे 2 कोटी रुपयाचे गोपी शेठ काम घेतोय तुम्ही. 200 रुपये कर देऊन गोप्याला एकाच घेता. टाकू काय डोक्यात कोरं परत येऊ लोक माझ्या नजरे मोर निघतून. अरे तुम्ही बावळा काय एवढं काम चुकार पडता. ओ भाई अरे याच्या सिमेंट कसं काय जास्त पडले. ठेकेदार माझ्या नावाने हॅलो आमचं काम अजिबात तुमचं काम जमणार नाही. तुमची झोपडी बांधायची असं नव्हतं बांगला बांधायचं असं. गोपी शेठ 6 महिने बुकिंग डायरेक्ट. अरे गोपी मिस्त्री काय किरकोळ वाटलं काय. अक्षरच्या दुपारच्या बिल्डिंग गोपी शेठच्या हाताने बांधून ठेवतात. अरे लोकांनी शिलालेख मध्ये गोपी शेठचं नाव कोरून ठेवलंय. आयला पर का त्याच्या गटुड्यापासून तर सिमेंटच्या गोणीपर्यंत सारत मला करावं लागते. मालक पगार वाढी ना काहीच व्हायना. जाऊ दे शेवटी आता काय मालक व्हायचे म्हणलं कष्ट तर करावंच लागणार. ओ भाई गोणी लेणीचे